सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला एक आनंद देखील पाहायला मिळत आहे, एक समाधान आहे की पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आलं आणि त्याचबरोबर राजकीय वाटचालीसाठी देखील दोघे बंधू हातात हात घेऊन आता पुढे जाणार आहेत। तर ही थेट दृश्य पाहतो। संपूर्ण कुटुंब खरं तर पत्रकार परिषदेसाठी आणि या युतीच्या घोषणेसाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। हा एक वेगळा क्षण असेल ठाकरे कुटुंबासाठी देखील आणि तो डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा ठाकरे कुटुंबीय आता हॉटेल ब्लू सी याकडे रवाना झालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं शिवसैनिकांचं मनसैनिकांचं लक्ष याकडे आहेच, मात्र ठाकरे कुटुंब म्हणून सुद्धा सगळ्यांचं लक्ष या क्षणाकडे लागलेलं आहे। ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबईवर वर्चस्व मिळवणार का याकडे लक्ष असेल, मात्र त्याआधी या ठाकरे ब्रँडसाठी म्हणून ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत, एकत्र वाटचाल करणार आहेत। युती म्हणून सगळ्या निवडणुका एकत्र लढवल्या जातील आणि आता हॉटेल ब्लू सी या ठिकाणी हे कुटुंब पोहोचलेलं आहे। जसं उद्धव ठाकरे, राज ठाकरे आता एकाच गाडीमधून या ठिकाणी पोहोचतायत, संपूर्ण ठाकरे कुटुंब जे आहे ते आता या ठिकाणी दाखल झाले। वरळी इथल्या हॉटेल ब्लू सी या ठिकाणी आता लवकरच युतीची घोषणा केली जाणार आहे। हॉटेल ब्लू सी मध्ये आता ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भगिनी देखील येथे पोहोचलेले आहेत। तर रश्मी ठाकरे, आदित्य, अमित ठाकरे हे देखील इथे दाखल होत आहेत। दोघे बंधू एकत्रच या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जातील। याआधी जसं आपण पाहिलं की उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच वेळेला व्यासपीठावर आले, एक वेगळा क्षण होता तो। सगळा फोकस या दोन बंधूंवर होता। तर आजच्या या युतीच्या घोषणेवेळी देखील सगळा फोकस या दोन बंधूंकडे असणार आहे। या युतीची घोषणा करताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। तर ही गर्दी आणि हा उत्साह कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय। दुसरीकडे आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हॉटेल ब्लू सी या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। ठाकरे बंधू सुद्धा इथे आता दाखल झालेले आहेत आणि काहीच क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आता इथे दाखल झाले। ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रच पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जात आहेत। म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमधून आपण आता एकत्र आहोत हे या ठिकाणी दाखवलं जात आहे। तर पत्रकार परिषदेमध्ये आणि युतीची घोषणा करण्यासाठी देखील दोघे बंधू एकत्र फॉर्म्युलाची देखील घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये केली जाणार आहे। आज इतक्या वर्षानंतर राजकीय दोन पक्ष या ठिकाणी युती म्हणून एकत्र येत आहेत। तर या युती संदर्भात काही प्रश्न देखील त्यांना विचारले जाणार आहेत। तर त्यावेळेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। त्यांची युती ही नेमकी कुठल्या पायावर उभी आहे हे देखील या ठिकाणी त्यांच्याकडूनच ऐकायला मिळेल। अर्थात मराठी हित हे त्यांनी पुढे ठेवलेलं आहे। मुंबईकरांचं हित, मराठी माणसाचं हित यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। मात्र या युतीच्या वेळेला नेमका ठोस असा बेस कोणता असणार आहे याची घोषणा देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडून केली जाणार आहे। आणि आता आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये दोघांकडून काय मुद्दे उपस्थित केले जातात, महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं बोललं जातं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि आपण पाहतोय आता ही गर्दी आहे कार्यकर्त्यांची, नेत्यांची। राजकीय युतीची घोषणा ठाकरे बंधूंकडून आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहे। हॉटेल ब्लू सी या ठिकाणी ही पत्रकार परिषद होते आणि आता ठाकरे बंधू इथे पोहोचलेले आहेत। मनसेचे, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत आणि आता इथे दोनच खुर्च्या ठेवल्याचं आपण पाहतोय। म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलणार आहेत। युती म्हणून एकत्र येत असताना दोन्ही बंधूंनी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर जागा वाटप या संदर्भात देखील या बंधूंमध्येच ही चर्चा झालेली होती। त्यानंतर मग दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत त्यांनी चर्चा पॉलिश करणाऱ्यांनी किती पॉलिश करा, यावेळेला त्यांचं नशीब चमकणार नाहीये। काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं आकडा मराठी माणूस डिसाईड करणार आहे, पण एवढं 100% आणि खात्रीने सांगतो की महापौर हा मराठीच होणार आणि ठाकरे बंधूंचाच होणार। या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघतो, तो क्षण आज आलेला आहे। एक सगळ्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि होणारी महानगरपालिका ही ऐतिहासिक महानगरपालिकाने यांनी एवढा यश संपादन केलंय, सगळा त्यांची कुठेतरी
अश्वत्थामाचा जसा त्यांनी तो अश्वमेघ सोडलेला होता, तो कोणी अडवला लव अंकुशाने, तशीच आता ही जोडी आहे, लव अंकुशाची जोडी आहे. यांचा जो अश्वमेघ घौडदौड आहे. तर महापौर हा मराठीच होणार असा विश्वास या ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील व्यक्त केलेला आहे. तर त्या दृष्टीनं आता ही वाटचाल सुरू झाली आहे ठाकरे बंधूंची. आणि आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येत आहेत.